मला फर्स्ट टाइम बघितलं होतं. तुम्ही मला अगोदर Instagramवर तर बघितलं होतंच, राइट? पण जेव्हा तुम्ही मला तिथं फर्स्ट टाइम बघितलं, तेव्हा तुला असं काही वाटलं होतं का, की यार हा मुलगा हँडसम आहे, जरा दिसायला चांगला आहे, आपलं काहीतरी होऊ शकतं हे असं हॅलो कधी विचार गाईज, आला? सो वेलकम टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस. सोनवणे. खूप दिवसानंतर आपली भेट होते या चॅनलवरती. खूप दिवस आमचा ब्लॉग्स बंद होते, व्हिडिओ सगळे बंद होते. शेड्यूल खूप पॅक होता, खूप बिझी होतं. मॅडम रिसेंटली चांगली गोष्ट सांगायची तुम्हाला, मॅडमचं मेकअप आर्टिस्ट कोर्स झालेला आहे. ते प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आता. यू कॅन लुक ॲट हर फेस. शी इज सो बोल्ड, कॉन्फिडंट लुकिंग. तुमच्या सॉरी मेकअप बोलतोय, तुमचं स्टुडिओचं नाव काय आहे? साक्षीज ग्लॅम स्टुडिओ. सो जर कोणाला मेकअप करायचा असेल, स्वतःची ब्युटी एनहान्स करायची असेल, तर प्लीज डू कॉन्टॅक्ट साक्षी मॅडम, जे ओनर आहेत स्वतः साक्षी ग्लॅम स्टुडिओचे. इन्स्टावर पण आहे साक्षीज ग्लॅम स्टुडिओ. साक्षीज ग्लॅम स्टुडिओ. तुम्ही तिथे पण जाऊन बघू शकता माझे मेकअप किती सुंदर सुंदर केलेले आहेत आणि मला नक्की ऑर्डर देऊ शकता. येस, डू कॉन्टॅक्ट साक्षी. तर आजचा टॉपिक काय आहे? तुम्ही खूप व्हिडिओज बघितले असतील माझे. ही क्वेश्चन्स मला विचारते आणि मी बिचारा आन्सर्स देतोय. पण आता हिची खरी परीक्षा आहे. आर यू रेडी? येस. मी काय क्वेश्चन्स रेडी केलेले आहेत. काही क्वेश्चन्स आमच्या दोघांच्या लाईफवरती पण आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांना तर माहिती नसेल, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज झालंय. सो काय गोष्टी होत्या जे की तिला आवडल्या माझ्यामध्ये, मला आवडल्या तिच्यामध्ये, आणि तिने किंवा एखादी मुलगी किंवा एखादा मुलाला तिच्यासाठी लाईफ पार्टनर किंवा तिला लाईफ पार्टनर शोधायचा असेल किंवा त्या मुलाला एखादी चांगली लाईफ पार्टनर शोधायची असेल, तर असे काय क्वालिटीज असले पाहिजे, मुलींनी मुलामध्ये काय बघितलं पाहिजे, ही जे काहीतरी ओपिनियन्स असतील ते सगळं डिस्कस करणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ मोठा असू शकतो, पण खूप मस्त व्हिडिओ असणार आहे. तो बी कनेक्टेड इन दिस व्हिडिओ. तर मी काय क्वेश्चन्स बनवलेले आहेत. सगळं तयारीत आलं आज मी. सगळ्याचे सगळे क्वेश्चन सगळे प्रिपेअर्ड आहेत, सगळे रेडी आहेत. एक पॉडकास्ट तर नाही म्हणता येणार, पण क्वेश्चन आन्सर्स आहे त्या व्हिडिओमध्ये. पॉडकास्ट टाईप. छोटासा पॉडकास्ट. म्हणजे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जर एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला काय गोष्टी मुलामध्ये काय बघितले पाहिजे ते सगळ्या गोष्टी कळतीलच. तर मी थोडंसं पाणी पिऊ का? त्याला सुकर आहे. यू कॅन हॅव अ वॉटर. टू. तर साक्षी मॅडम आलेल्या आहेत पाणी पिऊन. बिचारीचा गळा सुकला होता. पहिल्यांदा आहे, वाटू शकतं. कसं होतं? काय नाही होत. कशी आहे काय फिलिंग? नाही होत. काय नाही ही होत. फिलिंग मला दिलं ते कसं होतं मला कळतंय का तुला आता? इट्स ओके. मला तहान लागलेली म्हणून मी गेले होते. इट्स ओके. क्वेश्चनचे आन्सर्स मुझे कशी देती. सो लेट्स स्टार्ट इट. ओके, तर एक नॉर्मल क्वेश्चन विचारतो की लव्ह मॅरेज गुड और अरेंज मॅरेज इज गुड? तुझे काय ओपिनियन आहे ह्याच्यावरती? मला असं वाटतं लव्ह मॅरेज इज गुड. कारण अरेंज मॅरेजमध्ये त्या व्यक्तीला आपण काही भेटलो नसतो आधी किंवा तिला ओळखतही नसतो, आणि लव्ह मॅरेजमध्ये आपण त्या व्यक्तीला खूप आधीपासून ओळखलेलं असतं. आपल्याला माहिती असतं त्या व्यक्तीच्या सवयी, आवडी-निवडी काय आहेत, ती व्यक्ती कशी आहे स्वभावाने, आणि फॅमिलीबद्दल माहिती असतं. बट अरेंज मॅरेजमध्ये तसं नसतं. अरेंज मॅरेजमध्ये फक्त बघूनच फक्त एका भेटीतच कन्फर्म करायचं हो किंवा नाही. तर ते मला काही वाटत नाही. मला योग्य नाही वाटत. एका भेटीतच लगेच हो म्हणणं. कारण त्याच्यामध्ये एका भेटीत काय कळणार आहे, की तो मुलगा कसा आहे, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड कशी आहे हे कळत नाही. त्याच्यामुळे लव्ह मॅरेज इज बेटर. म्हणजे लव्ह मॅरेज करायचं असेल तर मस्त, म्हणजे एखाद्या मुलाला तुम्ही चांगल्या पद्धतीने जाणून घ्या.
तुमचे विचार जुळतात हम्म. की नाही हे सगळं बघून घ्या. हम्म. आणि मग तुम्हाला पण आहे चान्स, म्हणजे हम्म. तुमचा चान्स पेक्षा काय बोलू शकतो तुमची चॉईस आहे की तुम्हाला त्या मुलाशी लग्न लग्न करायचंय करायचंय की की नाही, नाही. जे की एका भेटीमध्ये नाही होत पॉसिबल. एका भेटीमध्ये काय कळणार आहे त्या मुलाच्या बाबतीत, की तो कसा आहे, त्याचे फॅमिली वाले कसे आहेत. तसं लव्ह मॅरेज मध्ये बरेच काय कळू शकतं. ओके, चांगल्या लव्ह पद्धतीने. मॅरेज इज गुड फॉर मी, असं माझं ओपिनियन आहे. तर आता हे साक्षीचं ओपिनियन झालं. तर बरेचशा लोकांचं वेगळं ओपिनियन असू शकतं, पण हे आमच्या शो वरती आम्ही फक्त साक्षीचंच ओपिनियन घेणार आहे. जर पटत असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब, फॉलो करा आणि तोड लालो बटन. दुसरा क्वेश्चन वर जाऊया आपण, की ठीक आहे ते सगळं जाऊ दे साईडला. माझ्याबद्दल जरा काही काही क्वेश्चन्स आहे माझ्या मनात, ते मी तिला विचारतो. स्टार्टिंगला जेव्हा तू मला भेटली होतीस, तू मला नव्हती भेटली सॉरी, जेव्हा मी तुला भेटलो होतो स्टार्टिंगला, कुठं भेटलो होतो मी तुला? लायब्ररीमध्ये. हा, लायब्ररीमध्ये. ऍक्च्युली मी तिचा सिनियर आहे ना, तर तिला मी हेल्प करायचं होतं मला तिला. सो तिच्यासाठी मी लास्ट इयरचे बुक्स द्यायला गेलो होतो की बघ अभ्यास कर असं तसं. तर ते सगळं आम्ही डिटेलमध्ये आमची स्टोरी सगळी, लव्ह स्टोरी सगळी नंतर नंतर सांगू. पण त्याच्याच रिलेटेड मला एक गोष्ट बोलायची की तिथं तू जेव्हा मला फर्स्ट टाइम भेटली होतीस किंवा तुम्ही मला फर्स्ट टाइम बघितलं होतं, तुम्ही मला अगोदर इंस्टाग्रामवर तर बघितलं होतंच राईट? पण जेव्हा तुम्ही मला तिथं फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा तुला असं काय वाटलं होतं का की यार हा मुलगा हँडसम आहे, जरा दिसायला चांगला आहे, आपलं काहीतरी होऊ शकतं, असा कधी काय विचार आला होता का तुझ्या मनामध्ये? म्हणजे पहिल्या भेटीत तर असा लगेच विचार कोणालाच येत नाही. नाही येत? असा लगेच कसं की असं मुलाला बघून असा लगेच विचार नाही येणार ना. असा म्हणजे कसा? म्हणजे ऑब्विसली ना, असं लगेच विचार कसा येणार की हा मुलगा. कळले तुझे भावना, हम्म. की हा मुलगा मला आवडतोय नाही हा, आवडतोय, हे कसं लगेच मला लगेच लगेच म्हणजे फर्स्ट बोलतात ना की ती पहिली झलक में, पहिली नजर में प्यार हो जाए, असं नव्हतं झालं हिचं, पण माझं झालं होतं. हिला मी जसं पहिल्यांदा बघितलं तसं मी हिच्या प्रेमात पडलो होतो. ही स्माईल मुळे हिच्या प्रेमात पडलो होतो. जे की ती अजून दाखवते लोकांना, तिला म्हणत असतो दाखवत नको जाऊ स्माईल, पण ठीक आहे. मला पडलं होतं पहिल्या नजरेमध्ये, पहिल्या नजरेत कळलं, उत्तर बाहेर काढलं मी शेवटी. ते उत्तर बाहेर काढलं, पहिल्या नजरेमध्ये हिला माझ्यासोबत प्रेम झालं नव्हतं. पॉइंट टू बी नोटेड. ठीक आहे. हा, तर मग तुला तेव्हा माझ्यासोबत प्रेम नाही झालं, तेव्हा मी तुला कसा मुलगा वाटलो होतो, तसं तेव्हा मी खूप कसा मुलगा होतो तूच सांग मला. मी तेव्हा कसा मुलगा होतो आणि आता कसा मुलगा झालोय? तेव्हा म्हणजे तेव्हा तर एकदम, तेव्हा ऑब्विसली टीनेजर, जेव्हा मॅच्युरिटी नसते, जसे सगळे असतात तसेच तुम्ही सगळे पण नाही, होते. मी कसा होतो? तसेच होते तुम्ही पण, की एवढं सिरियसली नाही घेणार कुठली गोष्ट, फक्त नॉर्मल बोलणं बिलणं असं होतं. मॅच्युरिटी नव्हती. ओके. म्हणजे एखादं मुलं म्हणजे स्टार्टिंगच्या फेज मध्ये जसे असतात, जसे की हा टाइमपास करणारे, म्हणजे मुलगी दिसली की फ्लर्ट करणारे, तसं टाईपचं होतं? नाही, तसे नव्हते. तेच विचारते. तसे नव्हते बिलकुल. कशी होतो सांग ना. चांगले होते, म्हणजे पहिल्या भेटीत म्हणजे असं वाटलं की बिहेवियर चांगलं आहे, मुलींची रिस्पेक्ट करणार आहे आणि ॲटिट्यूड नाहीये, हेल्पिंग नेचर आहे. असं कम्फर्टेबल करून देतो एखाद्या मुलीला, जरी ती फर्स्ट टाइम भेटली असेल तरी. हे क्वालिटीज दिसल्या मला. मग ठीक आहे, हे क्वालिटीज पुरेसे आहेत का एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडण्यासाठी? हा, कारण मुलीला असं मुलीला म्हणजे रिस्पेक्ट करणारा तर पाहिजेच असतो. मेन म्हणजे मुलींची रिस्पेक्ट करणारा. ठीक आहे, मी तुला इथं स्टॉप करतो, हम्म. कारण की ह्याच्याच रिलेटेड माझा पुढचा क्वेश्चन आहे. तर एखादी मुलगी काय 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 बघती एखाद्या मुलामध्ये, की हा हे क्वालिटीज आहे, हे सायन्स आहे ह्या मुलामध्ये, की ती मुलगी विचार त्याला करू ॲज अ शकते. लाईफ पार्टनर विचार चूज करू शकते. हा. तर तिने पहिली तर तो तिची किती काळजी घेतो, त्याला तिची काळजी आहे का नाही.
आणि मेन म्हणजे रिस्पेक्ट किती करतो. ओके. आणि तो मुलगा खोटारडा आहे, चीट करणार आहे, हे तर कळूनच जातं. ओके. थोड्या दिवसात त्याच्या बिहेवियर वरून कळूनच जातं. तर चीट करणारा असेल तर ऑब्विसली नॉट, अशा मुलाला कोणच चान्स नाही पण देणार. मी काय म्हणतोय की सायन्स, जसं की आता तुला दिसतंय की हे चीट करणारा तर म्हणजे थोडी ना दिसणार आहे हा चीट करणारा. म्हणजे ते मुलगा वेगळे, त्या मुलांची कॅटेगरी वेगळी झाली, एका वेगळ्या दुसऱ्या मुलांची कॅटेगरी वेगळी झाली. सो मला असे सायन्स सांग की हा म्हणजे ह्या मुलाचं म्हणजे तू तुझ्या हिशोबाने सांग की काय काय सायन्स दिसतात त्याच्यात? म्हणजे तो चांगल्या मुलगा मुलाचे क्वालिटी सायन्स काय? चांगल्या मुलाचे जसं की हेच तो आहे. फक्त तुझ्यासोबतच नाही, जे की बाकीच्यांसोबत, तुझ्यासोबत आणि ओव्हरऑल तो मुलगा कसा आहे ते सगळं म्हणजे मला सांग. आणि नंतरच आपण ते रेड फ्लॅग मुलाबद्दल सोबत पण येऊ. पण पहिलं ग्रीन फ्लॅग मुलाबद्दल तू थोडस सांगू ठीक शकते आहे. क्वालिटीज. दिस इज माय ग्रीन फ्लॅग. तर ग्रीन फ्लॅग मुलगा म्हणजे असन तो तो मुलींची रिस्पेक्ट करणार, अजून मुलींची काळजी घेणार. काळजी म्हणजे त्याला फक्त मुलींची? केअर करणारा असला पाहिजे, की कुठल्या पण सिच्युएशन मध्ये मुलींची? मुली ऑब्विसली जो मुलगा बाकीच्या मुलींची पण रिस्पेक्ट करतो, केअर करतो, तो ऑब्विसली जे आपले जवळचे आहे तिच्यात पण करणार ना. अजून तो गुड लिस्नर पाहिजे मेन म्हणजे. दिस इज हा दिस इज रिअली इम्पॉर्टंट गाईज. मेन म्हणजे की ती मुलगी बोलतीये आणि ह्या मुलाचं लक्षच नाही, तो मोबाईल मध्येच हे फक्त ऐकत नाही, ती बोलतच राहतीये, पण मी ह्याला ह्याच पडलंय किंवा ह्यो ह्याच सांगतोय, असा मुलगा बिलकुल नको. तो गुड लिस्नर पाहिजे. बायकोनी आणि जर मेन काय म्हणजे बोललं ना तर इथून इथं नाही यायला पाहिजे, इथून इथं जायला पाहिजे. त्याचे सगळं लक्ष असलं पाहिजे की ही काय बोलते नक्की. आणि तो जरा बालिश नसावा, जरा मेच्युअर असावा. हे क्वालिटीज पाहिजे त्याच्यात. ओके. ठीक आहे, हे तिचे झाले सर. आणि समजा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतोय, पण काय अशा क्वालिटीज आहे की त्या मुलीला दिसतात ते की ह्या मुलामध्ये हे बॅड क्वालिटीज आहे, ते क्वालिटीज असतील तर मुलीने त्या मुलाला एक्सेप्ट नाही केलं पाहिजे किंवा आपला डिसिजन चुकतोय हे विचार आला पाहिजे डोक्यामध्ये. म्हणजे तो मुलगाला ती मुलगी आवडतीये, तर मुलाला पण ती मुलगी आवडतीये, पण बोलतात ना ते की त्याच्या अशा काही क्वालिटीज आहे ज्याच्यामुळे तिने त्याला जे की पुढे जाऊन तुला प्रॉब्लेम होऊ प्रॉब्लेम होऊ शकतो. शकतो. ओके. मेन म्हणजे तो जबाबदार नसणार, त्याला जबाबदारीच नसणार, तो कुठल्याच गोष्टीला सिरियस घेत नसणार. एक्झाम्पल देऊ शकतेस तू? जसं की तो करिअर बाबतीत सिरियस नाहीये. दुसरं म्हणजे तो अति पॉझिटिव्ह नाही पाहिजे, अति पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे जास्त जसं पॉझिटिव्ह असतो. टॉक्झिक्स की हे करू नको, ते करू नको, पूर्णपणे बंधन घालणार, हे नसलं पाहिजे. आणि सारखं सारखं ओरडणं, ओरडून बोलणं किंवा मारणं असे पण करतात कोण कोण. मारणं तर हे खूप मोठा गुन्हा आहे. आणि मारू फोन तर उचलला नाही किंवा कुठं आहे मला सांगून काय नाही गेली, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून डाऊट आणि घेणं. कोणाकोणाला कुठल्या कुठल्या मुलीला हे गोष्टी आवडतात, जे त्या पिरियड मध्ये वाटतात चांगल्या चांगल्या, आहेत, पण पण जेव्हा नंतर ते ते मॅरेज झाल्यानंतर कळतं की ही गोष्टी मला खटकतात ते, आणि तेव्हा तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो, खूप मोठा इश्यू होतो. त्या मुलाला जसं की टॉक्झिक बॉयफ्रेंड असं टॉक्सिक बॉयफ्रेंड, टॉक्झिक. जे की ह्या ज्या तुम्ही म्हणजे 11वी-12वीच्या मुलींना ना हे कूल वाटतं, माझा बॉयफ्रेंड माझ्याबद्दल एवढा पॉझिटिव्ह आहे, माझे इन्स्टा एवढी काळजी घेतो, आयडी बद्दल मला मेसेज. कुठं जाईन ते विचारतो. पण हे नंतर एका लिमिट पुरतं हा, बरं येते, त्याच्या जास्त पुढे गेलं तर ते टॉक्झिक होऊन जाईल. तर तेच आहे. आणि मॅच्युअर असलेला मुलगा त्याच्यामध्ये ह्या क्वालिटीज नसणार. जो मॅच्युरिटी, जो बालिश असेल ना इथून, तो लगेच कळून जातो मुलींना. करेक्ट. ठीक आहे, चांगले उत्तर दिलेले आहेत साक्षी मॅडमनी, टाळ्या.
सो मी त्यासोबतच दुसरा प्रश्न, तिसऱ्या चौथा कितवा प्रश्न आहे ना पण येतो. ठीक आहे, माझ्यामध्ये जर तू काय बघितलं ते तर तुम्ही सांगितलंस. फर्स्ट नजर मध्ये लव्ह खरंच होते का? पहिल्या नजरेत लव्ह खरंच होते का? नाही. म्हणजे जे बोलतात पहिली नजर में तुमसे प्यार हो गया, हे चुकीचं आहे. पहिल्या नजरेत प्रेम कधीच होऊ शकत नाही. पहिल्या नजरेत जे असतं ते अट्रॅक्शन असतं ओनली. सॉरी, जोरात बोला, काय असतं? ओनली अट्रॅक्शन असतं. ओनली अट्रॅक्शन, नॉट लव्ह. ठीक आहे, ह्याच्या मागचं रिझन व्हॉट रिझन? की पहिल्या नजरेमध्ये लव्ह का नाही होऊ शकत? नाहीच होऊ शकत. पहिल्या नजरेमध्ये फक्त बघून कोण प्रेमात पडू शकतं? आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव माहिती नाही, त्या व्यक्तीबद्दलच काही माहिती नाही. फक्त दिसण्यावरून, फक्त बघण्यावरून प्रेमात नाही पडू शकत. हम्म. फक्त प्रेमात पडलं तर फक्त एक लुक वरून प्रेमात पडू शकतो. हा, फक्त लुक म्हणजे दिसण्यावरून छान आहे बस, त्या प्रेमात पडू शकतो, बाकीचं नाही. नंतर ती व्यक्ती जर चांगली नसन, आगाव असन, खडूस असन, तर कोण पडणार आहे त्या व्यक्तीच्या प्रेमात? ठीक आहे, पण मला तुला हे विचारायचंय की कसं म्हणजे एक्झॅक्टली मुलांनी कसं ओळखलं पाहिजे की यार ही मुलगी साईन देतीये, आपण ह्या सिच्युएशनला हिला प्रपोज केलं पाहिजे, आणि कशा पद्धतीने त्या मुलाने त्या मुलीला अप्रोच केलं पाहिजे की समजा की त्यांची फ्रेंडशिप पण तुटू नये, आणि जरी तुटूच नाही, आणि जरी त्याच्या मनात काय असेल तर मग क्लिअर व्हावं दोघांचं. म्हणजे जर समजा त्या दोघांना एकमेकांसोबत प्रेम असेल तर ठीक, वेळ आणि गोष्टी पुढे कंटिन्यू करू शकतात. पण तिथेच चुकतात मुलं, खूप वर्षापासून एकमेकांसोबत असतात, सोबत सोबत पण प्रपोज करत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत कधी पुढे होत नाही. नंतर खूप वर्षानंतर बोलतात, अरे यार मला तू लहान शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना तू आवडायचीस, पण मी कधी बोललो नाही. तर हे मला सांग, पण when to take the first step or the final step, that is propose for the. ती मुलगी आहे, ती तुम्ही मुलगी तुमचे विचार करू शकता, अजून थोडस विचार करून, कारण की हा खूप मोठा गंभीर विषय आहे. तुम्ही तुमचे विचार करा आणि ऍज अ बेस्ट फ्रेंड पण ती तशी त्या म्हणजे ते सायन्स असू शकतात. पण जर तिला तो आवडत असेल तर ती त्याच्यासोबत खूप बोलणार. हम्म. मेन म्हणजे चॅटिंगवर, कॉलवर, अजून भेटायचा प्रयत्न करणार ती मुलगी, किंवा त्या म्हणजे मुलाची समजा काळजी त्यांचा काळजी एखादा ग्रुप करणार. आहे, तर ग्रुपमध्ये ती बोलते की अटेन्शन ती फक्त त्या हा, मुलालाच देणार. ती बोलते की आपण दोघं कुठंतरी जाऊया फिरायला, ना की ग्रुप सोबत. अटेन्शन ती त्या मुलाला देणार, त्या मुलाची काळजी घेणार. हे तिचे साईन असू शकतात. आणि ती मुलगी त्याच्यावरती विश्वास दाखवणार की कुठल्या पण गोष्टीमध्ये की ती त्याच्या सोबत आहे, असा विश्वास त्याला दाखवणार. ह्या साईन असेल तर ती मुलगी ऑफकोर्स तिला तो आवडू शकतो. म्हणजे जर असे सायन्स मुलगी दाखवत आहेत तुम्हाला एखाद्या मुलाला, तर भावा तू जाऊन तिला प्रपोज कर. चान्सेस 90% राईट की ती तुला हा बोलेल. हा बोलेल ते पुढचा प्रश्न झाला, पण ती पण त्याचं मत व्यक्त करणार. तर मग अशा पद्धतीने मी भरपूर क्वेश्चन विचारले साक्षी मॅडमला, आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने उत्तर सगळे दिलेले आहेत. अप्रिशिएट. तर आजच्या सेगमेंटचा एक शेवटचा प्रश्न विचारणार आहे मी की की तुमचा एखादा एक मेसेज मुलांसाठी, मुलींसाठी, दोघांसाठी काय देऊ शकाल तुम्ही? म्हणजे जसं की आजच्या जनरेशनला किंवा आजच्या युथला, टीनेजर्सला, मुलांना आणि मुलींना दोघांना पण, तर मला असं वाटतं की त्यांनी पहिली करिअर केलं पाहिजे. लगेच काय काय आजकाल खूप असे मुलं मुली आहेत की जे कमी वयातच त्यांना वाटतं प्रेम आहे आणि लग्न करतात, आणि लग्न केल्यानंतर मग खूप प्रॉब्लेम्स येतात त्यांना. फायनान्शियली पण खूप प्रॉब्लेम येतात, किंवा म्हणजे ते नातेच टिकत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी घाई न करता ॲज अ फ्रेंड राहून त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांचं करिअर करूनच मग काही
त्यांचं पुढचं जो डिसिजन असेल तो घ्यावा असं वाटतं मला. म्हणजे आपलं जे वय असतं 11वी-12वीचं ते एक खूप किंवा छोटं वय काय काय असतं. मुलं मुली 10वी नंतरच लग्नच करतात डायरेक्ट, किंवा म्हणजे 11वी-12वी नंतरच. त्यांना वाटतं की तिथे हे मला खरं फायनान्शियली प्रेम भेटलंय. इंडिपेंडेंट पण नसतात आणि मॅच्युअर पण नसतात. त्यांना जबाबदारीची जाणीव पण नसते. तर तिथंच ते चुकतात. त्यांना वाटतं आपल्याला सगळं कळतं, सगळं जमतं, सगळं येतं, आपण सगळं काही करू शकतो. बट तसं नसतं. त्याच्यानंतर जेव्हा लग्न होतं तेव्हा खरी रिॲलिटी त्यांच्या समोर येते आणि तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात. तर असं नको व्हायला. त्याच्यामुळं त्यांनी घाई न करता मॅच्युअर व्हा. त्यांनी मॅच्युअर व्हा आणि मग स्वतःचं पुढची स्टेप. करिअर करा. त्याच्यानंतर पुढची स्टेप. मला काहीतरी बोलायचंय की मुलींनी जर एखादा मुलगा शोधलाय तर सगळ्यात पहिलं हे बघा की तो मुलगा खरंच माझी काळजी घेऊ शकतो का? माझी रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो का? तो तुम्हाला जर ओळखायचं आहे ना तर पहिलं ते बघा की तो मुलगा त्यांच्या घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नीट पद्धतीने पार पाडतोय का? तेव्हाच तो माझी पण रिस्पॉन्सिबिलिटी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. कारण की जो मुलगा एखाद्या घरच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो, तो मुलगा एखाद्या त्याच्या वाईफची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो. कारण की त्याला एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो त्यांच्या घरच्यांची. मेन म्हणजे ज्या मुलाला जबाबदारीची जाणीव असन असाच मुलगा निवडा हम्म. कारण की जो लग्नासाठी. मुलगा घरच्यांची जबाबदारी घेऊ नाही शकत, तो मुलगा तिच्या बायकोची जबाबदारी कधीच घेऊ शकणार नाही. कारण की तो एवढा इंडिपेंडेंट अजून झालाच नाहीये. त्याला स्वतःचेच खर्च परवडत नाहीयेत. तो तिचे खर्च उचला लागला तेव्हा तो तिथंच दबू शकतो. खूप मोठा पॉइंट बोलले. तर हाच मेसेज आम्हाला तुम्हाला द्यायचा. असे खूप मुली आहेत जे की एखाद्या मुलाला चांगल्या वळणावर सुद्धा आणतात. त्याचे चांगल्या क्वालिटीज नसतात तेव्हा ज्या टायमाला तो कॉलेजमध्ये असतो, पण ती मुलगीच असती जे की त्या मुलामध्ये चांगल्या क्वालिटीज आणती आणि त्या मुलाला सुधरवती. जे की माझं क्रेडिट माझ्या बायकोला देऊ शकतो. ह्याचं क्रेडिट मी चांगला होतो पण मला अजून चांगल्या शेपमध्ये आणण्याचं काम माझ्या बायकोने केलं. असं काहीच नाही. तारीफ पचली नाही. चला गाईज, तर एवढाच आमचा आजचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर खूप लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुमचे थॉट्स. जर ह्या व्हिडिओमध्ये आता हे आमचे थॉट्स झाले, तुमचे पण काय थॉट्स असू शकतात, तर तुमचे थॉट्स कमेंट करा. आम्हाला पण कळू द्या की तुमचे काय थॉट्स आहे ह्याच्याबद्दल आणि अजून कुठल्या टॉपिकबद्दल आम्ही बोललो पाहिजे ते सुद्धा सांगा. आम्हाला आवडेल आमचे ओपिनियन्स तुम्हाला सांगायला. तुमचे ओपिनियन्स आम्हाला ऐकण्यासाठी आम्हाला पण आवडेल. असे व्हिडिओ जर आवडत असेल ना तर खूप 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 शेअर करा. घेऊन येऊ अजून. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया न्यू ब्लॉग मध्ये. बाय. बघ की जरा ऑडियन्सला तोंड दाखव की जरा मिळेल असती या. आज मॉडेल झाली आहे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे जरा.